हे आपल्याला सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे होत आहे. आता विचार करा, माझ्या समोर जेवढी बसलेली माणसं आहे ना, एकही माणूस असं नाही का तो 4 चाकीत आलाय त्याला 2000चे 8 डिझेल लागलंय, असं एकही नाही. मग मी आयुष्यात काही नसलं कमवलं ना महाराज, तर ते एवढं जे कमवलं ते मंडपात बसले. आता मंडपात जे बसले ते मी कमवलंय. आता फक्त एकच इच्छा, मी आहे तोपर्यंत तुम्ही माझ्यावर असं प्रेम ठेवलं, ही आपली श्रीमंती. कशाचे पाहिजे आम्हाला, तुमच्याकडून काय घ्यायचं? तुम्ही आम्ही देतोय दाना दाना, काय घ्यायचं? नाही नाही नाही, तुम्ही द्या अथवा नका देऊ, पण सगळं मिळवणं सोपं आहे. सगळं माणसं मिळवणं सगळ्यात अवघड आहे. सगळं कमवू शकतं, सगळं काय लागतं काय कमवायला. दिवाळीला हॉस्पिटल टाकणारा भाड्याच्या घरातला डॉक्टर वळीपर्यंत स्लॅब टाकतो, म्हणजे तो संपत्ती. पण एकदा पेशंट आत गेल्यावर परत त्याच्याकडे जात नाही. तो त्याचा हात असा आहे, औषध नाही जातात पण सुजत. मग आता त्या डॉक्टरकडे पेशंट कमी पडतं मागून, म्हणजे त्याला काय समजता आलं नाही माणसं. आणि ह्या जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसं सांभाळणं. आता एवढे माणसं सांभाळायचे म्हणजे मला आज 5वा दिवस आहे असं सुद्धा नाही. बरं सुटका कुठे, अजून 2 करायचे हे झाले संध्याकाळी भिडले आजपासून. म्हणजे आमच्या घरात सुद्धा एखादी शास्त्र व्हायची. आता महापोरग मोठं झालंय म्हणून ठीक आहे, लहान असतं तर त्यानं त्याच्या आईला विचारलं असतं, हा रात्री जातो सकाळी येतो, हा पाहुणा कोण आहे भावा? तर त्याला आता कळतंय बाबा नाही. तर आमचे जे संस्थेत ना मला याच्यात काही नाही, मला काय नाही, सगळं नील. कोणचं काय झालं माहितच नाही. मराठीत एक म्हणे, उठरे चिंदा तोच धंदा, काय नाही महाराज. पण एक आहे महाराज, त्याच्यात जे समाधान आहे. आज फक्त मी तर शेवट सांगतो तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत जेवढं 20 वर्ष प्रेम ठेवलं तेवढं जरी ठेवलं, आज शेवटपर्यंत ठेवा, एवढीच 20 वर्षांनी प्रार्थना. बाकी संपत्तीचं काय घेऊन? 80% कीर्तनकारांची पोरं क्वार्टर पितात, 100% भजन्यांचे पोरं खराब आहेत. बाप पहाट बसून देवळात बोंबलतो, तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश, तुम्हाला नयना हरीचे वदनाशी. त्याचाच पोळे आला काळ्या पिशीन मटाण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो, उभा राहून आकाश हलवितो बाप रखमादेव विठ्ठल भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो, पिवळा पितांबर कशा गरुडावर वैश्वनी मागा कैवारी दिली पोऱ्याना बापाच्या ठोणन. मग बाप म्हणतो, विठोबाचे राज्य विष्णुदास नाम जीवे भावे ओवाळे. मग आला आमच्या बोकांडी, येऊ विठाबाई. ठेवा नाही, उद्याची गॅरंटी नाही, पण आज आहे ते सत्य आहे. उद्या कुणाचे दिवस कसे फिरतील सांगतात नाही, पण आज जे दिवस आहेत. बिडो साहेबांना रस्ता द्या. फक्त आजच्या काळाच्या कीर्तनात एकच आहे, हे आहे आपले संबंध असे शेवटपर्यंत असावे. तुम्ही आम्हाला भरपूर दिलंय, आम्ही तर तुम्हाला काही दिलं नाही, पण तुम्ही आम्हाला जे भरपूर दिलं ते असंच पर्यंत टिकावं. आपल्याला